नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत जोड गव्हाची पारंपरिक, पौष्टिक आणि खूपच चविष्ट अशी खीर। ही खीर सण उत्सवामध्ये खूपच आवर्जून बनवली जाते। चला तर आपण बघूयात ती कशी बनवायची। त्यासाठी मी इथे 1 वाटी जोड गहू घेतलेले आहेत। ते आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। 2 वेळा मी इथे स्वच्छ धुतलेले आहेत। त्यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे। आता हे आपण 2 तासासाठी भिजवून घेऊयात। खीर जर सकाळी करायची असेल तर आपण रात्रभरही याला भिजवून घेऊ शकतो। अशा प्रकारे हे आपली खीर भिजलेली आहे। आपले गहू कुकरमध्ये घातलेले आहेत। त्यामध्ये सुकं खोबरं आणि खीर शिजण्याइतपत पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। कुकरला आता आपण झाकण लावून याच्या 5 ते 6 शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घेऊयात। तोपर्यंत आपण हा गूळ इथं बारीक करून घेत आहोत। कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान शिजलेली आहे। मीडियम गॅसवरती 6 ते 7 शिट्ट्यामध्ये खीर आपली खूप छान शिजते। आणि ही आपण अशी मॅशरने थोडी याला घोटून घेऊयात। तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याऐवजी ओले खोबरेही वापरू शकता। तुम्ही बघू शकता आपली खीर इथे किती छान मी घोटून घेतलेली आहे। खिरीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे। यामध्ये आता आपण हा गूळ घालून घेऊयात। मी पाव किलो गूळ घेतलेला आहे। 1 वाटी गव्हासाठी मी इथे पाव किलो एवढा गूळ घेतलेला आहे। तोही आपण छान असा मिक्स करून घेऊयात। आता मी एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करत ठेवलेलं आहे। यामध्ये 1 टेबलस्पून खसखस ती छान कमी गॅसवरती आपण भाजून घेऊयात। खसखस सतत अशी हलवत राहायची, नाहीतर ती लगेच करपते। इथं मी आपली भाजलेली खसखस आणि तूप या खिरीमध्ये ओतून घेतलेलं आहे। तेही आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आता मी अर्धा चमचा मी इथे वेलची पूड यामध्ये घातलेली आहे। तेही आपण छान असं मिक्स करून घेऊयात। आणि या खिरीमध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घालून घ्यायचं आणि हे 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे आपल्याला खीर। 10 मिनिटानंतर ही खीर खूप छान बनून तयार होते। तुम्ही बघू शकता या अशा प्रकारे आपली खीर इथे बनून तयार झालेली आहे। ही खीर वाढताना नेहमी एका पातेल्यात काढून गरम करायची। आवश्यक वाटल्यास त्यात दूध किंवा पाणी थोडेसे घालून ही खीर सरबरीत करून घ्यायची। एकदमच सगळ्या खिरीत दूध किंवा पाणी घालायचे नाही। अशा प्रकारे मी इथे ही आपली जोड गव्हाची खीर बनवलेली आहे। तुम्ही खिरीमध्ये आवडीप्रमाणे सुका मेवा किंवा चारोळेही घालू शकता। तुम्हाला ही खिरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत।